जागतिक छायाचित्र दिनाचे औचित्य साधून श्रमिक पत्रकार संघ व चंद्रनील फाउंडेशनच्या वतीने छायाचित्रकारांचा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। छायाचित्रकार आणि कॅमेरामन आपला जीव धोक्यात घालून एका छायाचित्रकर्ता सर्व काही विसरून काम करत असतात। एखाद्या चुकीच्या फोटोमुळे खूप काही घडू शकतं, त्यामुळे संवेदनशील फोटोग्राफी करणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं। दरम्यान जागतिक छायाचित्र दिनाचं औचित्य साधत सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, चंद्रनील फाउंडेशन आणि प्रेस फोटो अँड व्हिडिओ जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं छायाचित्रकार आणि कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पार पडला। यावेळी त्या बोलत होत्या। आणि तुमचे मनापासून आभार की पत्रकारांना आणि छायाचित्रकारांना जी डिव्हाइस लागते ती महत्त्वाची डिव्हाइस, माझ्याकडे पण ब्लूटूथ नाही आहे ॲक्च्युली, तर ते तुम्ही दिलं त्याबद्दल त्यांचे मनापासून पक्षातर्फे आभार मानते। आणि आपण सगळ्यांनी नमूद केल्याबद्दल मी दरवर्षी मला असं वाटतं छायाचित्रकार दिनाच्या प्रसंगी तुम्ही मला बोलवता। खूप महत्त्वाचा दिवस आहे मला, कारण का एक सर्वात मोठा फॅक्टर जो तुमच्या आयुष्यात असतो तो म्हणजे रिस्क फॅक्टर। आणि आता जे आपण बघतो पार्श्वभूमी ही युद्धाची आहे आणि ते युक्रेन गाझाचं युद्ध कॅप्चर करताना किंवा कुठे आता उत्तराखंडमध्ये फ्लड्स येतात तेव्हा तुम्ही सगळं काही विसरून जीव धोक्यात ठेवून तुम्ही तिथे जात असता। बऱ्याच जणांना जीव गमावा लागतो, पण त्या एका फोटोसाठी तुम्ही सगळं काही विसरून तल्लीन होऊन तुम्ही तो फोटो कॅप्चर करायला जात असता, सगळं विसरून। त्याबद्दल तुमचे मनापासून खरं तर अभिनंदन करते आणि आभार मानते। यावेळी विचारमंचावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनोद भोसले, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष तथा चंद्रनील फाउंडेशनचे संस्थापक सुशील बंदपट्टे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान छायाचित्र कधीही खोटं बोलत नाही, हृदयातून घेतलेलं छायाचित्र हेच लोकांपर्यंत पोहोचतं। युक्रेन रशिया युद्धाच्या काळात फोटोग्राफर आणि कॅमेरामन हे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत असं सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या। दरम्यान आपलं दुःख असतानाही इतरांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या छायाचित्रकारांचं काम कौतुकास्पद असल्याचं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलं। वर्षातून 6 जानेवारी असेल, 19 आताची तारीख असेल, हे 2 तारखेला पत्रकारांचा सन्मान आणि जे वर्षभरामध्ये आपण काम करतो त्या कामाचा एक लोकाजोखा, एक शब्बासकी, एक छायाचित्रकार असेल, पत्रकार दिन असेल, ह्या निमित्त आम्हाला करायला मिळत आहे। आणि आज ते क्रेडिट आमच्या सुशील बनपट्टे साहेबांनी घेतलं। एक अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या लोकांचा आपण घेत आहे। स्वतः जीव मोठीत घालून अनेक ठिकाणी आपण बघतोय की हे छायाचित्रकार कुठेही घुसतात, स्वतः जीवाची पर्वा न करता। अनेक फोटो काढताना काही ठिकाणी पडतात, काही ठिकाणी जंगली असतात, काही ठिकाणी जाळपोळ असते, काय कोरोनाच्या काळात तर बाहेर पडता येत नव्हतं, पण कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून आपण सगळ्यांना दाखवत होता। हे काय साधी बाब नाही, स्वतःचा जीव त्यात बाहेर पडायला लोक घाबरत होते, पण आपले लोक हे सगळ्यांना घर बसला दाखवतात आणि हे खऱ्या अर्थाने एक धाडसी आणि महत्त्वाचं आहे। जगासमोर हे सगळं आपण दाखवत असतात। यावेळी छायाचित्रकारांच्या कार्याचा गौरव करत पत्रकार आणि छायाचित्रकार समाजाकरता नेहमीच कार्यरत असतात, त्यांच्या पाठीशी चंद्रनील फाउंडेशन सदैव राहील अशी ग्वाही कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी दिली। 19 ऑगस्टला होतो, परंतु ताई या कार्यक्रमाला आपल्याला सगळ्यांना हव्या होत्या, त्यामुळे हा कार्यक्रम आपण 2 दिवस आधी घेतोय। मी सर्व पत्रकारांना, कॅमेरामॅनांना सगळ्यांना शुभेच्छा देतो या दिनाच्या। श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस सागर सुरवसे यांनी प्रास्ताविक केलं, तर सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले। यावेळी विविध वृत्तपत्र व चॅनलचे छायाचित्रकार, कॅमेरामन आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते।